आता पुन्हा एकदा बातमी येते विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांसंदर्भातली। त्यांच्या विरोधात महापौरांनी आता लेखी तक्रार केली आहे। पेडणेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप या पत्रातनं महापौरांनी केला। तर कर्मचाऱ्यांची विनंती दुर्लक्षित करत घुसखोरी करून मोबाईलमध्ये गोपनीय कागदपत्राचं चित्रीकरण केलंय असंही यामध्ये नमूद करण्यात आलं। नेमकं या तक्रारीचं स्वरूप काय आणि कशी पावलं टाकली जाणार आहेत जाणून घेऊया अजय माने यांच्याकडनं। अजय, आपण जर पाहिलं तर अगदी थेट आता महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांचा वाद जो आहे तो पोलीस स्थानकापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या 3 पानाची लेखी तक्रार जी आहे ती महापौरांनी पोलीस स्थानकात केलेली आणि त्याच्यात उपायुक्त 1 परिमंडळाला सोबतच आझाद मैदान पोलीस स्थानकाला त्याबाबतची कॉपी जी आहे ती त्यांनी दिलेली लेखी तक्रार लवकरात लवकर FIR दाखल करून या संदर्भात जी आहे ती चौकशी करावी अशी मागणी महापौरांनी केलेली आहे। मग विशेष बाब म्हणजे की आज संध्याकाळी जो आहे तो मुंबई महापालिकेत गोंधळ पाहायला मिळाला। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या कार्यालयात गेल्या होत्या। त्यांनी अनेक वेळा लिहिलेली त्यांच्या पक्षाकडून असतील किंवा त्यांनी लिहिलेल्या पत्रांची उत्तरं जी ती महापौर कार्यालयातून मिळत नव्हती असा त्यांचा आरोप होता आणि त्याबाबत त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना याबाबतचे प्रश्न उपस्थित केले आणि त्या पत्रांची उत्तरं घेऊन जे ते माझ्या कार्यालयात असं त्यांनी म्हटलं होतं। यानंतर जे ती महापौर ऋतू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत जे ती किशोरी पेडणेकरांनी एकंदरीत केलेला संपूर्ण प्रकार आणि कर्मचाऱ्यांसोबत साधलेला संवाद यावर पत्रकार परिषद घेत जे ती उलट उत्तरं दिली होती आणि त्याच्यानंतर आता लेखी तक्रार अधिकृतरित्या किशोरी पेडणेकरांविरोधात महापौरांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई महापालिकेत आता हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता हा वाद नेमका कुठल्या ठिकाणाला जाऊन पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आता बातमी येते चंद्रपूरमधून। चंद्रपूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा